महापालिका निवडणुका जाहीर झाल्यात आणि मी तुम्हाला सांगणार आहे पुण्यातले सगळ्यात श्रीमंत उमेदवार। बघा, काल अर्ज माघारी घेण्याचे दिवस सुद्धा संपलेला आहे आणि त्यानंतर आता प्रचाराचा धुराळा सुरू झालेला आहे। त्यामध्येच आता निवडणूक आयोगासमोर उमेदवारांना प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं आणि त्यामुळे आता उमेदवारांची संपत्ती जी आहे ती स्पष्ट झालेली आहे। पहिल्या नंबरवरती आहेत सुरेंद्र पठारे, जे आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव आमदार आहेत बापूसाहेब पठारे। मात्र त्यांचा मुलगा सुरेंद्र आणि सून ऐश्वर्या हे दोघंही जण भाजपच्या तिकिटावरती आता उभे राहिलेले आहेत निवडणुकीसाठी आणि पठारे यांच्या नावावरती एकूण 271 कोटी 85 लाख रुपयांची मालमत्ता आहे। यासोबतच त्यांच्याकडे विविध गाड्या आहेत, जवळपास 1.5 किलो सोनं सुद्धा आहे। यानंतर दुसरा नंबर लागतो ते दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे यांच्या। खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार असलेले रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे यांच्या नावावरची प्रॉपर्टी ही 77 कोटी 65 लाख रुपये इतकी आहे। त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होत्या, मात्र नुकताच मुंबईत झालेल्या मेगा प्रवेशाच्या वेळी त्यांनी कमळ हातामध्ये घेतलं। सायली वांजळे यापूर्वी सुद्धा खरं तर नगरसेविका राहिलेल्या आहेत। तिसरं नाव आहे पृथ्वीराज सुतार, जे माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव आहेत। शिवसेनेचे बडे नेते म्हणून शशिकांत सुतार यांना ओळखलं जातं। ऐन निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। महापालिकेची निवडणूक लढवताना त्यांनी आपल्या अर्जामध्ये नमूद केल्यानुसार त्यांच्याकडे 42 कोटी 51 लाख रुपयांची मालमत्ता आहे। त्यामध्ये बुलेट, इनोवा आणि निसान मायक्रा यासारख्या गाड्यांची नोंदणी सुद्धा आहे। यानंतर चौथं नाव आहे चंद्रशेखर उर्फ सनी निमण, शिवसेनेचे माजी आमदार असलेले दिवंगत विनायक निमण यांचे ते सुपुत्र आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा मोठी संपत्ती आहे। प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपच्या तिकिटावरती उभे आहेत। 2024च्या विधानसभेवेळी सुद्धा सनी निमण उत्सुक होते। त्यांच्या नावावरती 36 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। ऑस्ट्रेलियामधून पदवी प्राप्त केलेल्या निमण यांच्याकडे एक इनोवा, 5 दुचाकी आणि एक बुलेट इतकी वाहनं सुद्धा आहेत। इतकंच नाही तर त्यांच्याकडे 35 तोळे सोनं आहे। पाचवं नाव आहे स्वरदा बापट, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई आहेत। स्वरदा बापट यांच्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती संपत्ती आहे आणि या सगळ्यामध्ये त्या आता 5व्या नंबरवरती आहेत। तुम्ही जर व्यवस्थित ही यादी बघितलं, यामध्ये बहुतेक लोकांना ही राजकीय पार्श्वभूमी आहे आणि त्यांची संपत्ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे। इंटरेस्टिंग बातम्या आणि व्हिडिओसाठी सकाळला फॉलो करायला विसरू नका।